नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरुवात झालेली आहे. प्रचाराचा पहिला टप्पा संपलेला आहे, प्रचाराचा दुसरा टप्पा संपलेला आहे. आपण आता आलोय अंतिम टप्प्यामध्ये. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मतदानाची तारीख जवळ या ठिकाणी आलेली आहे. रणधुमाळी जोरदारपणे या ठिकाणी सुरू झालेली आहे. एकंदरीत परिस्थिती बघितली तर जत शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून जोरदार या ठिकाणी सर्वच पक्षांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, शिवसेना, उबाटा पक्ष तसेच बसपाच्या आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अनेक उमेदवार उभे आहेत. नगराध्यक्ष पदासाठी माननीय सुरेशराव शिंदे सरकार या ठिकाणी उभे आहेत. माझ्या समवेत शिवसेना उबाटा पक्षाचे तालुका प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी दुधाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 8 दिवसापासून कोपरा सभा असतील किंवा जाहीर सभा असेल, या सभेमध्ये त्यांची तोफ धडाडलेली आहे. अगदी अभ्यासपूर्ण भाषण त्यांचं प्रत्येक सभेमध्ये असते. गेले 15 ते 20 वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य या जत शहरासह पूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहे. यात्रेमध्ये सुद्धा ते गेले पूर्ण 8 दिवस पिण्याच्या पाण्याच्या टँकरनं पाणी पुरवठा ते करतायत. अनेक सामाजिक कार्य त्यांच्या शिवसेनेच्या वतीनं सुरू आहे. माझ्या समवेत अमित उर्फ बंटी दुधाळ या ठिकाणी उपस्थित. त्यांना आपण गेले 8 दिवस कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे त्यांना विचारतोय. बंटी साहेब नमस्कार. नमस्कार. गेले 8 दिवस आपण या ठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. एकंदरीत प्रचार कसा सुरू आहे आणि कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या मैदानात उतरलेला आहे? आपण सर्वांना जत नगर परिषद 2025 या निवडणुकीमध्ये जर जत शहरातलं आपण जर बघितलं तर तसं बघायला गेलं तर 3 पक्षामध्ये ही घोडदौड चालू आहे. आणि या पक्षाच्या घोडदौडीमध्ये ज्यांनी सुरुवातीपासून जे जत शहराच्या प्रत्येक घराघरात जे पोचलेले उमेदवार आहेत हेच प्रत्यक्षात मतपेटीमधून किंवा मताच्या त्या ईव्हीएम मधून हे बाहेर पडणार आहेत. आणि या प्रसंगी मी आपल्याला एवढं सांगू शकतो की जतचे ज्यांना आम्ही कुटुंब प्रमुख म्हणतो, मान्य सुरेशराव शिंदे सरकार गेली 25-30 वर्ष जत शहराच्या राजकारणामध्ये अगदी घरोघरी प्रत्येकाचे संबंध आहेत. आणि असा माणूस आम्ही जत शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे. आणि यांच्या माध्यमातून जे आम्ही 11 प्रभागामध्ये जे आम्ही सर्व उमेदवार दिलेले हे जवळजवळ 80% सर्व सुशिक्षित मतदार आहेत. आणि सर्वसाधारण मतदार हे आमचे काही इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, काही प्राध्यापक असतील, अशा पद्धतीचं जत शहराला एक नवीन चेहऱ्यानं संधी माननीय या पॅनलचे प्रमुख आमचे विलासराव जगताप साहेब असतील, तमन्नावन रवी पाटील असतील, आमचे बसपाचे अतुलजी कांबळे साहेब असतील आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमच्या सर्वच आमचे बागडी साहेब असतील, यांच्या सर्वांच्या आम्ही सहकार्यानं एक जत शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम आम्ही आज या पॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. जर या जत शहरातलं पॅनलचं जर आपण प्रचार यंत्रणा बघितला तर सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेणे, अगदी त्यांचे आशीर्वाद घेणे याच्यापर्यंत या आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जे आम्ही मतदारांना जे आव्हान करतो आहे ते प्रत्यक्ष त्या होम टू होम त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे सर्वांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या शंका जे काय असतील त्याचं विचारपूस करण्यापासून तिथलं शंका निरंजन करण्यापर्यंत अशा पद्धतीचा आम्ही प्रचार, तळागाळातला प्रचार जो आपण म्हणतो तो आम्ही प्रथम राबवलेला आहे. किती सभा झाल्या तुमच्या? आता कोपरा सभा सध्या तुमच्या जोरात सुरू आहेत. आतापर्यंत किती सभा झाल्या तुमच्या? माझ्या माध्यमातून एका प्रभागामध्ये कमीत कमी 7 ते 8 एका प्रभागातल्या सभा झालेल्या आहेत. आणि आपल्याला जर सांगितलं जर होम टू होमचा प्रचार जे आम्ही शिवसेनेचे आमचे जत शहराचे जे प्रमुख आहेत विजयराजे चव्हाण यांच्या ज्या भावांच्या ज्या पत्नी आहेत हेमाताई चव्हाण यांची जे आम्ही उमेदवारी दिले त्या प्रभागातलं एक वैशिष्ट्य सांगतो. जत शहरामध्ये आज त्यांच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचे सागर चंपाने हेमा चव्हाणांचा होम टू होमचा त्या प्रभागातला 9 वेळा राऊंड झालेला आहे. जत शहरामध्ये हायेस्ट प्रचार आमचे विजयराजे चव्हाणांनी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने इथले जे आमचे सर्व उमेदवार आहेत सर्व 1 ते 11 मध्ये सर्वांचाच प्रचार प्रत्येकाच्या मतदारच्या घरोघरी जाऊन करण्यावर प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. एकंदरीत प्रचार यंत्रणा जर आपण बघितली तर सर्व पक्षांचा जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये पंचरंगी लढत सुरू आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी 4 पक्ष आमने सामने आहेत आणि 5वा पक्ष आहे तो शिवसेना शिंदे गटाने तिथे स्वतंत्र उमेदवार दिलेले आहे. एकंदरीत तुमच्याच शिवसेनेच्या तिथे शिंदे गटाचे उमेदवार त्यांनी पॅनल उभा केले, काय सांगता येईल? शिवसेना शिंदे सेना असं म्हणता येणार नाही, ते आम्ही एक गद्दार सेना म्हणतो. कारण
शिवसेना ही फक्त एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण एखाद्या लहान मुलापासून जर आपण विचारलं तर ओरिजिनल शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यामुळे त्यांचा तो प्रश्न नाही. आणि जर त्यांचा जर काय एखादा तुम्ही प्रश्न विचारला तर सांगतो की जे या पॅनलचे जे आता प्रमुख असतील, जर शहरातले असतील किंवा हे असतील, त्यांनी पाठीमागच्या वेळेस जे आमच्यातून जे गेले तिकडं त्याच टायमाला या पॅनलचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी 200 ते 250 मतदान फक्त त्यांना मिळालं. त्यामुळे ही त्यांचं आम्ही मानत नाही. परंतु जी चौरंगी लढत मत आहात त्यामध्ये बहुजन समाजवादी पक्षाचे जे आमचे जे 2 उमेदवार आहेत हत्ती या चिन्हासमोर बसपचे, त्यामध्ये जर आपण त्यांची रॅली जर परवाची आपण बघितली असती, जवळजवळ 400 ते 500 महिलांचा ग्रुप आणि 200 ते 250 पुरुषांचा ग्रुप अशा निम्मे मतदार रॅलीमध्येच होते. हो, जर शहरातली एक भव्य दिव्य रॅली आमचे अतुलजी कांबळे साहेब तिथे काढलेली आहे. त्यामुळे या प्रभागातून प्रभाग 4 मधून आमचे पक्षाचे मित्र पक्षाचे हत्ती या चिन्हावर 100% उमेदवार तिथं म्हणजे आम्ही निश्चित मानतो. दुधाळ साहेब, मला आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तर आता सध्या प्रचार यंत्रणा जोरदार सुरू आहे. त्या माध्यमातून तुमच्या पक्षाकडून किंवा आता सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडूनच एकमेकाच्या समोर उमेदवार उभे आहेत. हे असं का झालं आणि असं होता कामा नये खऱ्या अर्थानं? हे असं का झालं की सत्ताधारी पक्ष एकमेकाच्या विरोधात उभा राहील आणि तिथं उभाटाचा तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये सध्या दिलेला पाठिंबा दिलेला आहे? हे असं कसं झालं, काय झालं? सर्वप्रथम आपल्याला एक सांगू इच्छितो की जे विरोधकातले महायुती आहे आणि महाविकास आघाडी आहे, हे आमचे 2 प्रमुख महाराष्ट्रातले विरोधक होते. या महाविकास आघाडीतला आमचा घटक पक्ष हा काँग्रेस होता आणि इथले जे आमदार होते विद्यमान त्यावेळेचे जे आमदार होते ते आमच्या पक्षाचा एक फॉर्म्युला होता की जे त्या मतदारसंघातला आमदार असतो त्यांनी ते महाविकास आघाडी एक संघटितपणे बांधण्यात. आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो की महाविकास आघाडी एकत्र बांधता आली नाही. म्हणजे आता आमदारच्या हट्टापायी महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही. आता त्यांनी जरी सांगत असतील महाविकास आघाडी म्हणून, तर महाविकास आघाडी प्रत्यक्षात तिथं नाही. कारण शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही जाहीर पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे. माझ्या सर्व पदाधिकारी आम्ही राष्ट्रवादी चिन्हासमोर आम्ही त्यांना उघड पाठिंबा दिलेला आहे. आणि जे एकीकडे महायुती म्हणतो, महायुतीचं एक रणनीती जर आपण बघितली केंद्रापासून राज्यापासून अगदी गल्लीबोळापासून बघितली तर एकच त्यांनी केलेलं आहे की प्रत्येकाला वापरायचं फेकून द्यायचं. हे महायुती षडयंत्र आहे. कारण महायुतीतून असणारा घटक पक्ष त्यांचा आज शिंदे सेना असू द्या किंवा त्यांचा एखादा आरपीआय सारखा पक्ष असू द्या किंवा अनेक एखादा पक्ष असू द्या, ह्या पक्षांची फक्त त्यांनी आमदारकीला मतं मिळवली. परंतु ज्या वेळेस एखाद्या पक्षाला एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला जे संधी देण्याची पाळी आली त्यावेळेस त्यांनी त्यांचा विचार न करता फक्त आपल्या पक्षाचं कसं राहील आणि राज्य पातळीवर पक्ष कसे संपतील याचं ध्येय धरून डोळ्यासमोर आहे. ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाकारण्यात आलेलं आहे त्या महायुतीच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीचं आमचं महाविकास आघाडीचं आम्ही जे एकत्र करत होतो, परंतु महाविकास आघाडी काँग्रेसच्या हट्टापायी आमची राहिली नाही. त्यामुळं आमचं एक मत होतं ह्या राष्ट्रवादीत जाण्यासारखं. मान्य आपण विलासराव जगताप साहेबांचं नेतृत्व बघितला तर यांनी सरळ भाजपचे जे मंत्री असतील किंवा जे फडणवीस सारख्या साहेबांच्या पासून ते मुख्यमंत्र्यापासून ते अगदी तळागाळापर्यंत त्यांनी प्रत्यक्षपणे आज सत्तेत राहून देखील त्यांना अनेक वेळा त्यांनी रोखोक भूमिका घेऊन त्याला विरोध केलेला. त्यामुळं भाजप विरोधी धोरणाला आम्ही समर्थन म्हणून आम्ही त्यांच्यासोबतही गेलो. तुम्हाला काँग्रेसच्या आमदारांनी अन्याय केला असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला 100% अन्याय कसा झाला काय झाला या येणाऱ्या या प्रचारादरम्यान आम्ही लोकांच्या समोर स्पष्ट ठेवणारच आहे. परंतु काँग्रेस पक्षानं एकत्र कुठं तर येण्याचं जे धोरण होतं ते काँग्रेस पक्षाला राबवता आलं नाही. काल पद्धतीची आपण जर खासदार साहेबांची जर बातमी बघितली तर इलेक्शन शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते म्हणतात की पाठिंब्याचा विषय काढताय. हास्यास्पद आहे लोकांना. ज्या खासदारांना ज्या इथल्या आमदारांना ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र ठेवता आली नाही आणि आता जर तरी पाठिंब्याच्या भाषा असेल तर ते हास्यास्पद आहे. त्यांनी काय प्रयत्न केला होता काय? त्यावेळेचा तो वरचा विषय आहे. कारण जो जिल्हा लेवलचा असेल राज्य लेवलचा तो विषय आहे. आमच्या ज्या भावना होत्या स्थानिक लेवल होत्या आम्ही आमच्या पक्ष पातळीवर 100% आम्ही पोहोचवल्या होत्या. परंतु आता अंतिम टप्प्यात निवडणूक आलेली असताना खासदार अशी भाषा करणं हे हास्यास्पद होईल. उलट आम्ही तर त्यांना जाहीर आव्हान आहे की जर तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही नगराध्यक्ष पदाचे आमचे सुरेशराव शिंदे सरकार त्यांना स्थानिक पदावर पाठिंबा दिला पाहिजे. कारण तळागाळातलं काम केलेला आज ते एक व्यक्ती आहेत आमच्यातले एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत तळागाळातले काम केलेले. परंतु तुम्ही जो काँग्रेस पक्षातले जे उमेदवार दिलाय त्यांना बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी तुम्ही त्यांना दिली होती. आता जत शहरामध्ये काम करण्याची संधी सुरेशराव शिंदे सरकारला मतदारांच्या वतीनं 100% ही संधी त्यांना मिळणार. माझ्या समवेत या ठिकाणी शिवसेना
उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जत विधानसभा प्रमुख माननीय विजय बागळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील साहेब नमस्ते. नमस्कार साहेब. सध्या जत शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी बरोबर युती करून आघाडी करून या ठिकाणी लढतायत. अगदी जोरदार प्रचार यंत्रणा तुम्ही राबवलेली आहे. काय सांगता येईल तुम्हाला, प्रचार कसा सुरू आहे? एकदम जोरात चालू आहे साहेब प्रचार वगैरे, आणि जे काही तळागाळापर्यंत सर्व जे आमचे उमेदवार आहेत सर्व डोर टू डोर त्यांनी कॅम्पेन करून हे मतदान जे त्यांनी मत मागायचे जे प्रयत्न आहे त्यांनी ते सर्वात अधिकृतपणे आणि चांगल्या प्रकारे केले म्हणून मला इथं जाहीर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर सध्या एकदम वातावरण भरपूर तापलेलं आहे, आणि ह्या वातावरणामध्ये सध्या जर बघितलं तर आपल्या शिंदे सरकार साहेबांचं नाव एकदम पुढे येतोय, चर्चेत येतोय. आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये शिंदे साहेबांचा विजय हा नक्कीच आहे. आणि उरलेल्या जे काही त्यांचे आपले 11 उमेदवार आहेत, म्हणजे 11 जे ह्याच्यामध्ये विभागामधले त्यांचे 11 उमेदवार पण ते पण चांगल्या चुरशीने त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांनी जोरदार प्रचार करून त्यांची ताकद दाखवलेली असं मी इथं सांगतो. एकंदर तुम्ही प्रचार करत असताना काय विकासाच्या मुद्द्यावर प्रचार झाला किंवा काय निधी आणण्यावरून झाला किंवा शहरात काय परिस्थिती आहे, लोकांचे काय मागणी? बघा सर, स्थानिक लेवलला कसं असतंय, स्थानिक लेवलला जे लागते म्हणजे आपलं बघा गावातलं पहिला म्हणजे मेन म्हटलं तर पाणीच आहे. निजतसाठी जे पाणी आहे ते पाण्यासाठी आपण आपल्या शिंदे सरकार पण आपलं ते हे केलेलं आहे, जाहीरनाम्यामध्ये म्हणजे सुचवलेलं आहे काय करतो म्हणून. अजून जे आहे रस्ते आहे, गटरे आहेत, बंदिस्त गटरे आहेत, अजून काही जे छोटे मोठे कामं असतील ते आपण निवडून आल्यानंतर करूत म्हणून हे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या दिवशी आपल्या प्रचार सभेच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे, आणि तसे ते करतील. आणि अजून काही लागलं असेल तर निधी म्हटलं तर आता अजितदादा पवार हे आमचे उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे फायनान्स मिनिस्टर आहेत. फायनान्स मिनिस्टर जे काय आहेत ते म्हणजे पैसे देण्यासाठी रेडी आहेत. फक्त आपला नगराध्यक्ष पदाचा जे उमेदवार आहे आपला पाहिजे, मग ते पैसे देण्यात ते प्रत्येक सभेमध्ये पण बोललेलं आहे. म्हणजे खालची जर आपली जर नगराध्यक्ष असेल तर आम्हाला काम सुरळीत करता येते. आणि जे लोकांनी उठवलेले तापा वेगळे उठवलेले आहेत, ते पैसे देतो ते म्हणा होट टाका असं वगैरे प्रेशर काय, ते तसं नाहीये. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ हेतू एकच होता की जर वरचं आपण जर पैसे पडत असेल तर आपला नगराध्यक्ष असेल तर काम चांगलं होतोय, एकदम सुसुडीत होतोय काम, असं त्यांचं म्हणण्याचं होतं हे. आणि काम त्यांनी 1000 कोटीचं आपण जतला निधी देऊत म्हणून असं त्यांनी वाई पण दिलेलं आहे. आणि आता सध्या जे लिंगायत समाजाचं साहेबांनी जे म्हणत आहेत ते लिंगायत समाज हे एका पक्षाला बांधिलकी नाहीये. आणि तुम्ही गेल्या आमदारकीला पण बघितला होता, गोपीचंद साहेब जे आहेत ते आपले वंचितचे समाज म्हणजे समाजाचे जे उमेदवार होते, तरी पण आपल्याला सर्व जत मध्ये बघितलं तर एकूण 1,20,000 मतदान आपल्या लिंगायचे आहेत. पण 1,00,000 मतदानमध्ये ते सर्वचे सर्व लिंगाच्या ह्याला पाटलं नाही, कारण आपल्या तमांगोडांना मतदान केलं नव्हतं त्यावेळेस, पण भाजपाला केले होते. पण कसं आहे, आता पण मी सांगू शकतो की लिंगायत हा समाज एकाला बांधिलकी नाही, भाजपाला बांधिलकी नाही, सगळ्या समाजाला बांधिलकी आहे, सगळ्या पक्षाला बांधिलकी आहे. तुमच्याकडे लिंगायत समाज येऊ शकतो? हो, 100% येऊ शकतो साहेब. आणि लिंगायत समाजाने पण विचार करतोय सध्या, कोण सक्षम कार्यकर्ता आहे, कोण आपला ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. आणि लिंगायतच्या समाजामध्ये एक आहे, ज्येष्ठांना वरिष्ठांना मान द्यावा, हे आमच्या समाजाचा रीतिरिवाज आहे साहेब. त्या प्रकारे ते मतदान करतील हे माझं इथं मी आव्हान सांगतो. तुमच्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने एक जागा दिलेली आहे. तुमचा प्रचार त्या ठिकाणी शहर अध्यक्ष आहेत जे विजयराजे चव्हाण यांचे ते उमेदवार आहेत. तुमचं कशा पद्धतीचं प्रचार प्रभागामध्ये? बघा सर, आमचे तालुका अध्यक्ष जे बंटी दुधाळ साहेब आहेत ह्यांच्यावरती आम्ही जरा जोरदार सोडलं होतं त्यांच्याकडं, तर आम्ही पण आलो होतो त्यांच्यानंतर. मग जे विजयराजे चव्हाण आहेत हे शहराचे पूर्ण अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी तळागाळापर्यंत जे कुठंपर्यंत पोहोचायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं काय आपण आपले मतं जास्तीत जास्त आमच्याकडे खेचून आणायला पाहिजे, त्यांची जे रणनीती आखले होते. आम्ही पण आमच्या पक्षाकडनं जे काही सुचायचं आहे, म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारणचं जे सूत्र मांडून त्यांना सांगितलं होतं, त्या प्रकारे त्यांनी तसं तिथं त्या वार्डमध्ये त्यांच्या 3 क्रमांक वार्डमध्ये त्यांनी चालू केलेले होते. आणि एकदम तिथं आमचा माणूस निवडून येतो म्हणून आम्ही आजच जाहीर करतो. कारण तेवढं विजय पाटील साहेब, आम्हाला खास करून तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, बोला की सर. की आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत किती राऊंड प्रचाराचे केला किंवा प्रभागात त्यांच्या किती ठिकाणी फिरला, किती ठिकाणी तुमचा प्रचार प्रभावीपणे मांडला तुम्ही, आणि मुद्दे काय त्यात? मी सध्या तरी जरा मी बिझी असल्यामुळे 1-2 राऊंड माझे झालेले आहेत, पण आमच्या बंडे साहेबांचे जे आहेत ते भरपूर म्हणजे 9च्या 9 ते राऊंड त्यांनी संपवलेत म्हणून आता त्यांनी सांगितलं, त्याच्या प्रकारे ते संपवलेत. मी पण बघत होतो दररोज. 9 प्रभागात? नाही 9 वेळा त्यांनी
केलेला आहे. मग ते वार्ड क्रमांक 3 मध्ये जास्तीत जास्त टाइम दिलेला आहे आणि त्यांचे आपले महेश सावंत साहेबांना पण घेऊन त्यांनी तिथं त्यांचं आपलं उमेश सावंत साहेबांचं ते वार्ड आहे म्हणजे बालेकिल्ला असल्यासारखं आहे ते वार्ड मध्ये त्यांनी जरा चांगला दूर धरून त्यांचा पाठिंबा घेऊन त्यांनी आपल्या उमेदवाराला चांगली साथ दिलेली आहे असं मी इथं जाहीर करतो. एकंदरीत जर बघितलं तर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. केवळ 2 दिवस या प्रचारासाठी राहिलेले आहेत. त्यामुळं अनेक उमेदवारांनी आता लांग घातलेला आहे. त्यामुळं मैदानात सगळे शड्डू ठोकतायत. आम्हीच निवडून येणार, आमचाच उमेदवार निवडून येणार. काय सांगता येईल तुमच्या उमेदवारांची? मी आपल्याला सर्वप्रथम एक राहून गेलेला एक मुद्दा सांगतो. ज्या पद्धतीनं महायुतीतून जे आमचे भाजपचे जे पॅनल होतं त्यांनी एक जत शहराला एक ब्लू प्रिंट म्हणून एक नवीन गाजर हे लोकांना दाखवलं होतं की आपण सर्व पत्रकार आहात, आपण सर्व जतचे सुधार नागरिक आहेत जत शहरामध्ये. तर एक उदाहरण आपण सांगतो की एखादा पायलट प्रोजेक्ट म्हणून जत तालुक्यामध्ये माननीय आमदार साहेब झाल्याच्या नंतर एक मोठा प्रोजेक्ट जत शहरासाठी किंवा त्या तालुक्यासाठी आणला होता. जत शहरातील आजूबाजूचा जो परिसर आहे, जो शेतकरी वर्ग आहे, यांना यामध्ये अजूनही यांना या रोजगार हमी योजनेमध्ये यांना जत शहरातील वाड्या वस्त्यांना कुठेही त्यामध्ये समाविष्ट करता आलं नाही. जत शहरातील जे नगर परिषद होती ह्याच्यामध्ये कृषी खात्याचं एक पद तिथं एमर्जन्सी जे कार्ड काढायला लागतात त्याच्यासाठी एक रिक्त असतं, ते त्यांना एक साधं पद भरता आलं नाही. आणि एवढी मोठी वल्गना करून त्यांना एवढा मोठा आवटाव करून तिथं एखादा चांगला प्रोजेक्ट आणता आला नाही, काही नाही. आणि उलट जत शहराला एक वेगळ्या पद्धतीचं फक्त गाजर दाखवण्याचं काम या भाजपच्या वतीने चालू आहे असं आम्ही मानतो. कारण की इथले प्रामुख्याने रस्त्याचे विषय असतील, गटरीचा विषय असतील, इथले अन्य काही विषय असतील, ते गेली 25-30 वर्ष झालं सुरेश शिंदे सरकारांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये सातत्याने करत आहोत. पाठीमागचा जर पंचवार्षिकीचा जर काळ सोडला तर ह्याच्या अगोदरचा काळ माननीय सुरेशजी शिंदे सरकार यांचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, एक चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट आम्ही जत शहराला दिलेले आहे. जर आपलं उदाहरण जर म्हणलं तर आम्ही आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये जर आपण गेलात तर एका प्रभागामध्ये दोन चांगले गार्डन या प्रभाग क्रमांक 9 मध्ये. जर 1 नंबर प्रभाग मध्ये गेला तर आमचे उपनगराध्यक्ष होते सुरेशराव शिंदे सरकारांचे, आप्पा पवार असतील आमचे, चांगल्या पद्धतीने गल्लोबळीनं अगदी रस्ते असतील, गटर असतील, 2 ते 3 फुटाचा एकदा बोर्ड जर असेल ते सुद्धा कॉन्क्रीट त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. जर गंधर्व ओढ्याचं जर आपण बघितला तर त्याचं खोलीकरण, तिथलं रुंदीकरण जर बघितलं माननीय सुरेशराव शिंदे सरकारच्या माध्यमातून झाल्या. अशा पद्धतीचे तळागाळातले मुद्दे आम्ही फक्त घेतलेले आहेत. आणि निवडक म्हणजे म्हणून लोकांना आश्वासन देण्यापेक्षा अगदी निवडक मुद्द्यावर आमची ही निवडणूक आमची चालू आहे. आणि या पद्धतीनं आम्ही जनतेचे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत ते आम्ही लोकांच्या समोर मांडत आहोत. जे पाहिजे लोकांना ते दिलं पाहिजे. नको त्या गोष्टीचं आश्वासन देऊन कुठं तर प्राणी संग्रहालय आणून जत शहराचा एकदम विकास होतो असं नाही. जे बंद पडलेलं आहे आमचं माडगावचं केंद्र असेल, आमचं राजनीती हे तसंच पडलेलं आहे. त्याच्यामधून लोकांना एक रोजगार भेटला असता, लोकांच्या हाताला काम मिळालं असतं. जत शहरातलं आज तो फार्म हाऊस खिला जनावरचा बघितला तर ते जर चांगल्या पद्धतीने शोषण झालं असतं, अनेक लोकांना काम मिळालं असतं, दूध व्यवसाय वाढले असे झालं असतं. पण हे न देता लोकांना फक्त एखादं चांगलं गार्डन दिलं किंवा हे दिलं म्हणून हे काम संपत नाही. 100% गार्डन कुठेतरी दिलंच पाहिजे, परंतु प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ह्याच्यावर कुठेतरी भर देण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीवर आम्ही प्रामुख्यानं हे निवडणूक आम्ही जनतेसमोर जातो. ओके, धन्यवाद. हे होते शिवसेनेचे उबाटा गटाचे तालुका प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी दुधाळ, जत विधानसभा प्रमुख माननीय विजय बागळे पाटील, त्यांच्या समोर उपस्थित असलेले माजी पंचायत समितीचे सदस्य बिराजदार साहेब, ही संपूर्ण टीम आज या जत शहरामध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. केवळ 2 दिवस या प्रचारासाठी शिल्लक राहिलेले असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी तोफ डागण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक प्रभागामध्ये त्यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक त्यांनी ह्या निवडणुकीचं धनुष्यबाण त्यांनी खांद्यावर घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय संपादन करण्याचं या ठिकाणी त्यांनी निश्चय केलेला आहे. दुधाळ साहेब, बागळे साहेब, आपण या ठिकाणी खास करून उपस्थित राहून आज या चर्चेमध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.